आरक्षण तुम्ही घ्या, नसता आम्ही तुम्हाला गुंतवून टाकू. मला तुम्ही हो म्हणा, ते टिकणार आहे म्हणून अशी त्यांनी काही आमदारांची मंत्र्यांची बैठक केली. हे पोरग म्हणजे सत्तेच्या मधला आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. हे जोपर्यंत मराठ्या कोणी तोपर्यंत हे एक आरक्षण देईल, नाही तर आपला विषय संपल. निष्ठावान हा खूप निष्ठावान आहे. याची निष्ठा याच्या जातीवर आहे आणि याच्या जातीला हे देव मानतो. ह्यो आपल्याला फुटू शकत नाही, त्यासाठी याला मध्ये टाका असं षडयंत्र त्यांनी रचलं. आणि त्याबाबत माझ्या विरुद्ध त्यांनी यासाठी सुद्धा नेमली फडणवीसांनी. मी त्यांना घाबरत नाही. त्यांनी किती ताकद लावली, माझं एकच मत, तुम्ही किती एकत्र आले, तुमच्या मुंडकावर पाय देऊन मी आरक्षण घेणार आहे आणि मराठ्यांना मिळवणार. मी दारात जायला सुद्धा भेट नाही. तुझ्या दारात येतं म्हणून सांगितलं सरळ सागर बंगल्यावर. त्याने तर कवडच लावून घेतले, पुढे जाऊ. मी देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एकही शब्द 6 महिन्यात बोलल्यावर एक पण त्यांनी चूक केली. आणि माझा स्वभाव वेगळा आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारा तेव्हा कोणी पण असू दे, तेव्हा मराठ्याचा असू नाही ते कोणाचा असू, मी त्याला सोडित होते, त्याला वाजवतो म्हणजे वाजवतो. मला सहन नाही होत मराठा आरक्षणाच्या मराठा समाजाच्या विरुद्ध बोलले. आणि मी यांना फुटत बी नाही, मॅनेज बी होत नाही. यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे, कारण मी नाही गद्दारी करू शकत समाजाशी. त्यांचं म्हणणं आहे 10% घ्या. बरं, आता घेतलं ते टिकणारच नाही. मग करोडो पोरांचं नुकसान करून ते डोक्यावर माझ्या करोडो पोरांचं पाप घेऊन मी रस्त्याने डोबा. ते 10% हो नाही म्हणू शकत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे, हे जर म्हणला ते चांगलं आहे, टिकणारे तर मराठी घेतील. आता ते टिकणारच नाही, मी कशावर म्हणायचं. आता हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी बी केली ना, तरी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच. तेही त्यांना मी वाशीमध्येच मुंबईत सांगितलेलं. गुळाचा अपमान होऊ देऊ नका अधिसूचनेच्या, आणि अंमलबजावणीच्या नंतर टिकवण्याची जबाबदारी सरकारचीच. कारण सरकारला टिकावं लागत असतं, कारण सरकार आम्ही नाही, आम्ही जनता आहे. ते टिकवणं सुद्धा तुमची जबाबदारी. आता कालपासून झालंय सुरू त्यांचं. ते मराठी एकत्र आलेले बघितले, त्यांना वाटलं एकत्र नाही ते मराठी. त्यांनी सांगितलं मराठी खुश आहेत म्हणे. फडणवीस साहेब म्हणले 10% आरक्षण दिलं, महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज खुश आहे म्हणे, खुश. मला परभणीकरांना एक प्रश्न आहे, मोकळ्या मनाने सांगा, जे टिकत नाही ते 10% आरक्षण ते दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का? ते तर म्हणतात मराठी खुश आहेत. मग त्यांच्या भोवती 10-20 जण आमदार फिरते, ते खुश आहेत म्हणजे मराठा समाज आहे काय? इथं करोडो मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणात, आणि तीच आपल्याला मिळवायची. त्याच्याशिवाय सुट्टी नाही. कुणीही असो.